आजच्या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत हनुमान जयंतीनिमित्त खास तोंडात टाकता जिभेवर विरघळणारे बेसनाचे लाडू कसे बनवायचे. तर ते आजच्या रेसिपीमध्ये मी काही खास टिप्स सांगितलेले आहेत, ज्यामुळे अजिबात हे लाडू टाळ्याला चिकटत नाहीत आणि एकदम परफेक्ट बनतात. ही रेसिपी अगदी सोपी असून नवशिक्यांनाही सहज जमेल. नक्की करून बघा आणि तुम्ही पण एकदा याच पद्धतीने जर बनवले ना तर तुमचे बेसनाचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत. फक्त मी काही तुम्हाला दरवेळेस सारख्या लहान-सहान काही टिप्स दिलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा म्हणजे लाडू अजिबात बिघडणार नाहीत. नमस्कार, मी कीर्तीज रेसिपी. तर तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला अगदी झटपट बनणारे बेसनाचे लाडू घरच्या घरी कसे करायचे तर अगदी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी थोडा देखील व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा मी 2 वाट्या चणा डाळ घेतलेली आहे. आता ही चणा डाळ आपल्याला बघा स्वच्छ अशी निवडून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये टरकल वगैरे असेल तर घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगते. 2 वाट्या चणा डाळ आहे, त्याच्यासाठी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने बघा ज्या वाटीने चणा डाळ घेतली त्याच वाटीने 1.5 वाटी साखर आणि पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. आता इकडे गॅस चालू करायचा आहे. जाडबुडाची कढई ठेवायची आणि कढईमध्ये सर्वात अगोदर आपल्याला चणा डाळ भाजून घ्यायची आहे. इथं सर्वात महत्त्वाची एक टिप्स लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला ही चणा डाळ भाजून घ्यायची आहे. एकदम त्याचा असा सुगंध, असा खमंग वास घरात दरवळेपर्यंत आपल्याला ही चणा डाळ मंद गॅसवरच भाजून घ्यायची आहे. सतत आपल्याला उलटाण्याने ही डाळ हलवत राहायचं आहे आणि मंद गॅसवरच ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. बघा आताच्या स्टेपला इथं 6-7 मिनिट झालेला आहे. डाळ आपल्याला म्हणजे भाजलेली आहे. ती थंड करायची आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचं रवाळ असं पीठ करून घ्यायचं आहे. बघा इथं मिक्सरचं मोठं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये डाळ घातली आणि मिक्सरला फिरवून बघा त्याचं रवाळ असं बेसनाचं पीठ केलेलं आहे. इकडं बघा एक ताट घेतलेलं आहे. ताटामध्ये बघा एक चाळण घेतलेली आहे. तर त्या चाळणीमध्ये आपल्याला हे बारीक केलेलं पीठ घ्यायचं आहे काढून आणि त्याने आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे चाळून घ्यायचं आहे आणि वरती जी डाळीची कणी असते तर ती परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि पूर्ण डाळ आपल्याला याप्रमाणे पीठ बनवून घ्यायचं आहे. इथं आपलं बघा बेसनाचे लाडू बनवण्यासाठी 2 वाटी डाळीचं पीठ आपण इथं बनवून घेतलेलं आहे. चला आता आपल्याला परत गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे जाडबुडाची आणि त्या कढईमध्ये बघा आपल्याला जे आपण पीठ मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं की नाही, तर ते कढईमध्ये घालायचं आणि सुरुवातीला आपल्याला 1 ते 2 मिनिट आपल्याला तूप न टाकताच हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथं पण बघा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला मंदच ठेवायची आहे. सुरुवातीला बघा चांगलं खमंग असा सुगंध दरवळेपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे, अजिबात वाढवायची नाही आणि इथं आपण डाळ अगोदर भाजून घेतलेली होती, त्यामुळे आपल्याला बेसनाचे पीठ हे जास्त वेळ भाजायला वेळ लागणार नाही. बघा डाळीचं पीठ हे छान असं भाजलेलं आहे, कलर चेंज झालेला आहे. जवळपास 4 ते 5 मिनिट मी तूप टाकायच्या अगोदर बेसनाचं पीठ भाजून घेतलं. नंतर आपल्याला याच्यामध्ये बघा पाऊण वाटीतलं तूप मी काय केलेलं आहे, अर्ध्यापेक्षा जास्त तूप या बेसनामध्ये घातलेलं आहे आणि सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम अजिबात वाढवू नका. मी तुम्हाला वारंवार सांगते, की गॅस हा आपल्याला मंदच ठेवायचा आहे. बघा, मस्त असं काय करायचं, इथं तूप टाकायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि उलताण्याच्या साहाय्याने आपल्याला ह्या जी तूप टाकल्यानंतर ज्या बेसनाच्या गोटोळ्या होतात, तर त्या गोटोळ्या मोडता येत नाहीत. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, असा एक मोठ्या आकाराचा चमचा घ्यायचा. चमच्याच्या बुडाने आपल्याला काय करायचं, खालच्या भागाने पूर्ण गोटोळ्या अशा मोडून घ्यायच्या आहेत. बघा, एकदम स्मूथ असं रवाळ असं इथं आपलं बेसनाचं पीठ मस्त असं छान तयार होतं
नंतर बघा राहिलेलं तूप जे होतं, तर त्यातलं परत मी 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि परत आपल्याला चमच्याने अशा गोटुळ्या मोडत-मोडत हे पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता बघा एकदम तूप तुम्ही पूर्ण घालू नका. आपल्याला 3 ते 4 वेळा हे तूप वापरायचं आहे, बेसनामध्ये घालायचं आहे. म्हणजे त्याने काय होतं, आपलं बेसनाचं जे मिश्रण आहे की नाही, तर ते एकसारखं आणि छान असं भाजल्या जातं आणि छान असं भाजताना ते फुलल्या जातं. त्याने आपले जे लाडू आहेत, तर ते लाडू काय होतात, एकदम असे तोंडात टाकतात, जिभेवर विरघळणारे, एकदम असे रवाळ आणि दाणेदार बनतात. त्यासाठी तूप हे आपल्याला 3-4 वेळा टाकायचं आहे. आणि आता इथं बघा, मी काय केलं, 2-3 चमचे दूध घेतलं, त्याच्यामध्ये केशरच्या 5-6 काड्या टाकल्या आणि ते दूध याच्यामध्ये घातलं. नंतर परत बघा, ते थोडंसं असं ओलसर वाटलं, म्हणजे टाकलं की थोडं ओलसर वाटलं, नंतर कोरडं पडलं आणि नंतर पहिल्या स्टेपला जसं आपलं मिश्रण होतं की नाही, अगदी तसं झालं. तर ही स्टेप जर केली ना, तर त्याने काय होणार, ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे. तर काय करायचं बघा, इथं मी 3-4 चमचे दूध घेऊन, म्हणजे दूध घ्या किंवा पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल आणि त्याच्यामध्ये केशरच्या काड्या घालून ते याच्यामध्ये टाकलं ना, की त्याने काय होतं, टाळ्याला अजिबात आपले लाडू खाताना चिकटत नाहीत. त्यामुळे ही स्टेप न विसरता तुम्ही करा. आणि बघा, सुरुवातीला कसं टाकल्या-टाकल्या ते एकदम असं कोरडं-कोरडं वाटलं आणि नंतर बघा असं ओलसर होतं. जसं की आपलं मिश्रण अगोदर होतं की नाही, अगदी तसंच होतं. आणि आता इथं बघा गॅस म्हणजे एकदम मंदच आहे आणि बघा मिश्रण इथं असं ओलसर झालेलं आहे, तूप सोडलेलं आहे. आताच्या स्टेपला इथं झालेले आहेत जवळपास 20 मिनिट झालेले आहेत. तर बघा हे मिश्रण चांगलं भाजलेलं आहे. खमंग असा वास सर्व म्हणजे म्हणजे पूर्ण घरामध्ये दरवळत आहे. आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि इथं मी तुम्हाला एक सर्वात सिक्रेट टिप सांगणार आहे. तर ती तुम्हाला कोणती आहे, तर ती पुढे जाऊन सांगणारच आहे. आता हे मिश्रण आपण सुरुवातीला काय करूया, थोडंसं थंड म्हणजे कोमट करून घेऊयात. त्याच्यासाठी इथं मी मोठं ताट घेतलेलं आहे. ताटामध्ये हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झालं, जास्त थंड पण नाही, थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. नंतर जे आपण 1.5 वाटी साखर घेतलेली होती, तर त्याची पिठी साखर करून घेतली आणि पिठी साखर टाकल्यानंतर बघा, ती याच्यामध्ये घालायची. अर्धा चमचा इलायची पावडर घालायची आणि नंतर पिठी साखर, इलायची पावडर आणि हे बेसनाचं जे मिश्रण आहे, ते आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने किंवा उलताण्याने. इथं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता इथं एक आपल्याला सर्वात जास्तीची म्हणजे एक सिक्रेट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, टिप्स वापरायची आहे. तर नक्की म्हणजे ती टिप्स कोणती आहे, तर बघा ती एक जास्तीची टिप्स करायची आहे. तर ती म्हणजे आपल्याला इथं मिक्सरचं भांडं घ्यायचं. हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता इथं तुमच्या लक्षात आलंच असेल, की हे मिश्रण अगोदर एकदम असं कोरडं-कोरडं सुक्कं वाटत होतं. पण जेव्हा आपण हे मिक्सरला म्हणजे एक जास्तीची स्टेप केली, तर तेव्हा बघा हे एकदम असं अ, ओलसर मिश्रण झालेलं आहे. मिश्रण हे आपलं पूर्ण बघा मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे आणि याचा लाडू अगदी सहज वळवता येतो, म्हणजे सहज वळले जातात. तर मी तुम्हाला दाखवलं, की हातामध्ये बघा एक लाडू बनवून घेतला, तर एकदम सहज हे लाडू बनवता येतात. तर परत काय करायचं, हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि लाडू आपल्याला याचे बनवून घ्यायचे आहेत. आता इथं लाडू तुम्ही तुमच्या लहान-मोठ्या आकाराने म्हणजे तुमच्या आवडीनुसार बनवू शकतात आणि हे लाडू एकदम तुम्ही म्हणजे एका हाताने सहज वळवू शकतात. एकदम बघा गोल गरगरीत, अजिबात हे बेसनाचे लाडू रेलत नाहीत आणि बघा काय मस्त सुरेख असा रंग आलेला आहे. तर आपण जे केशर टाकलं होतं की नाही, म्हणजे केशरच्या काड्या आपण थोड्याशा पाण्यात 3-4 चमचे पाणी घेतलं होतं. त्याच्यात केशरच्या काही काड्या टाकल्या होत्या. त्याने आपल्या या लाडूला बघा एकदम असा पिवळसर सुरेख असा रंग येतो. त्याच्यासाठी आपल्याला केशर आवर्जून घालायचं आहे. आणि बघा अगदी सहज हे लाडू वळवता येतात. एकदम एकदम नवशिक्के असतील ना, तरी सुद्धा हे सहज लाडू बनवू शकतात. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. तर चला, इथं बघा 2 लाडू मी अगदी म्हणजे सहज तुम्हाला म्हणजे बनवून घेतलेले आहेत, म्हणजे दाखवले आहेत. तर अगदी सहज बनतात. अजिबात हे लाडू रेलत नाहीत. बघा राहिलेल्या मिश्रणाचे सर्व लाडू इथं आपले बनवून तयार झालेले आहेत. तर मी तुम्हाला एक फोडून सुद्धा दाखवते. एकदम असे रवाळ, दाणेदार
बघा काय सुरेख असे इथं आपले बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत. तर अगदी जवळच आपली म्हणजे 1-2 दिवसावरच हनुमान जयंती आलेली आहे. तर हनुमान जयंती स्पेशल मी तुम्हाला आज बेसनाचे हे तोंडात टाकता जिभेवर विरघळणारे हे लाडू बनवून दाखवलेले आहेत. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. थोडी देखील आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल, तर वाट कसली बघताय? पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून साइडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. म्हणजे सर्वात अगोदर माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.